हाय गाईज, आजकाल सोशल मीडिया आल्यापासून आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात वेगवेगळ्या गुड मॉर्निंगच्या मेसेजेसमुळे होते। काही लोक तर गुड मॉर्निंगचे मेसेज एवढे वेगवेगळ्या प्रकारचे पाठवतात की काय विचारूच नका। काही जण 5-5:30 किंवा लवकर उठतील आणि लगेच फोन हातात घेऊन सगळ्यांना गुड मॉर्निंगचा मेसेजेस पाठवत बसतील। मग असा विचार करणार नाही की अरे आपण उठलोय पण बाकीचे पण उठले असतील का, बाकीच्यांची पण सकाळ झाली असेल का। त्यांना काही नसतं, आपण उठलोय, आपली सकाळ झाली तर आपण सगळ्यांना मेसेजेस पाठवून द्यायचे। काही लोक गुड मॉर्निंगचा मेसेज म्हणजे देवदेवतांचे फोटो आणि त्याच्याबरोबर गुड मॉर्निंग किंवा शुभ सकाळ असं लिहिलेलं असतं। तर काही लोक वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाठवतात किंवा काही जण नाश्त्याच्या प्लेट्स पाठवतात, म्हणजे नाश्ता भरलेल्या प्लेट्स पाठवतात आणि मग लिहितात या सगळ्यांनी नाश्त्याला आणि गुड मॉर्निंग असं लिहिलेलं असतं। तर काही लोक चहा भरलेले कप पाठवतात आणि गुड मॉर्निंगचा मेसेज असतो। तर काही लोक चहाचा रिकामा कप पाठवून त्याबरोबर गुड मॉर्निंगचा मेसेज लिहिलेला पाठवतात। हे मलाही नवीन आहे, कारण असेही नमुने मी पाहिले आहेत की रिकामा कप पाठवतात आणि त्याच्याबरोबर गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवतात। काही लोक गुड मॉर्निंगचा मेसेज म्हणजे त्यांचा एक मोठी कविता लिहिलेली असते। तर काही जण उपदेशात्मक गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवतात। काही लोक ज्ञानी असले तर एक रोज काहीतरी एक ज्ञानाचा डोस त्यांच्या गुड मॉर्निंगच्या मेसेज बरोबर असतोच। तर काही जण गुड मॉर्निंगचा मेसेज म्हणजे अगदी अलिप्तपणे रिलक्टंटपणे पाठवतात। म्हणजे उदाहरणार्थ असं GM असं ब्रॉड आणि बोल्ड अक्षरात लिहायचं आणि त्याच्याबरोबर नाही इमोजी ना काही असं लिहून पाठवायचं, म्हणजे समोरच्याने समजून जायचं की याला काही खास इंटरेस्ट नाही, एक पाठवायचं म्हणून पाठवलंय। तर काही जण एवढे इमोजी पाठवतात की ते इमोजी बघता बघता आपलीच अर्धी सकाळ त्याच्यात निघून जाते। तर काही जण गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला की सीन करून सोडून देतात। या सीन करून सोडून देण्याच्या मागचा या मेसेज सीन करून सोडून देण्यामागे या लोकांची एकच भावना असते, ती म्हणजे काय येडं आपलं रोज गुड मॉर्निंग पाठवतंय, काय गरज आहे का याची। अशा प्रकारचे लोकही या दुनियेत आहेत। तर काही जण रोज एक गुलाबाचं फूल, एक धनुष्यबाण असंही पाठवणारे लोक माझ्या आजूबाजूला आहेत। सो गाईज, मला काय वाटतं माहिती आहे का, की मेसेज कोणताही असो, चित्र कोणताही असो, फोटो कोणताही असो, पण त्यामागे त्या मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची भावना महत्त्वाची नाही का। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एवढ्या आपल्या बिझी सगळ्यांच्या रुटीनमध्ये 2 मिनटं वेळात वेळ काढून जर कोणी आपल्याला मेसेज पाठवत असेल, गुड मॉर्निंग करत असेल, तर त्याला आपल्याला रिप्लाय द्यायला काय हरकत आहे। त्याच्या भावनांची कदर ही आपणही केलीच पाहिजे नाही का। सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज। थँक्यू।